नमस्कार मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता राज्य सरकारने मुख्यमंत्री वयश्री योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार आहे, या योजनेचे निकष काय असणार आहेत, अर्ज कुठे करावा लागणार आहेत आणि या योजनेत कोण पात्र होणार आहेत, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. राज्यातील 65 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र उपलब्ध करणे, मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्था, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कोमोड खुर्ची इत्यादी खरेदी करता येणार आहे. तर या योजनेसाठी जी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ती म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुकची झेरॉक्स, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. या योजनेसाठी कोणते निकष असणार आहेत ते बघू. 31 डिसेंबर 2023 अखेर वयाची 65 वर्ष पूर्ण केलेले असावीत. आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डची पावती देखील चालणार आहे. आधार कार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असावे. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असावे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा लागणार आहे ते बघू. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. या फॉर्ममध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिटकावावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहावं लागेल. तुमचं वय, व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा यासारखे प्राथमिक तपशील भरावायचा आहे. यासोबत लिंग, जात आणि प्रवर्ग, मोबाईल क्रमांक आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न कमाल रुपये 2 लाख रुपयाच्या आत भरवायचे आहे. तुम्ही मागील 3 वर्षात कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतला नाही याबद्दलचे स्वघोषणापत्र भरायचे आहे. हे घोषणापत्र तुमच्या पात्रतेसाठी महत्त्वाचे आहे. दरम्यान फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण येथे कार्यालयीन वेळेत जमा करावा लागणार आहेत. अथवा आपल्या गावातील आशा सेविका किंवा शासकीय दवाखाना किंवा ग्रामपंचायत ऑफिस यापैकी एक ठिकाणी आपला फॉर्म जमा करावा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहिती सेवा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहावयास मिळेल. धन्यवाद.